In the previous lecture, we seen two important definitions of row echelon form and reduced row echelon form with suitable example. एखादा मॅट्रिक्स रो इकॉलम फॉर्म मध्ये असतो म्हणजे त्याचं नेचर कसं असतं. सिमिलरली एखादा मॅट्रिक्स रिड्यूस्ड रो इकॉलम फॉर्म मध्ये आहे म्हणजे त्याचं नेचर कसं आहे हे आपण विथ एक्झाम्पल डेफिनेशनच्या माध्यमातून पाहिलेलं आहे. दोन्ही पण डेफिनेशन्स इम्पॉर्टंट आहेत. जसं मी अगोदरच्या लेक्चरला सांगितलं होतं की जेव्हा आपण सिस्टीम गॉसियन इलिमिनेशन मेथडने सोडवणार आहोत तेव्हा आपल्याला ऑगमेंटेड मॅट्रिक्स जीचं रूपांतर रो इकॉलम फॉर्म मध्ये करायचं आहे आणि जेव्हा आपण सिस्टीम गॉस जॉर्डन इलिमिनेशन मेथडने सोडवणार आहोत तेव्हा आपल्याला दिलेल्या सिस्टीमचं रूपांतर दिलेल्या ऑगमेंटेड मॅट्रिक्सचं रूपांतर रिड्यूस्ड रो इकॉलम फॉर्म मध्ये करायचं आहे. ओके, हे स्पेसिफिक फॉर्म ऑफ द मॅट्रिसेस आहे. आपल्याला माहिती आहे आपण 12th स्टँडर्ड मध्ये सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशन सोडवलेली आहे. ओके, सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशन सोडवलेली आहे. त्याच्यामध्ये आपण कोएफिशिएंट मॅट्रिक्स ए घेत होतो. त्या कोएफिशिएंट मॅट्रिक्स ए चं रूपांतर आपण आयडेंटिटी मॅट्रिक्स मध्ये करत होतो. त्या कोएफिशिएंट मॅट्रिक्स ए चं रूपांतर आयडेंटिटी मॅट्रिक्स मध्ये करत असताना आपल्याला ठराविक 9 स्टेपचा अल्गोरिदम आपण यूज करत होतो. तो अल्गोरिदम काय होता आपल्याला प्रीवियस स्टँडर्ड मध्ये म्हणजेच 12th मध्ये माहिती आहे. म्हणजेच A11 या पोझिशनला पहिल्यांदा आपण 1 आणतो, त्याच्यानंतर त्या 1च्या साहाय्याने त्याच्या कॉलम मध्ये खाली 0 आणतो, त्याच्यानंतर A22 पोझिशनला आपण 1 आणतो, त्याच्यानंतर त्या 1च्या साहाय्याने त्याच्या वर आणि खाली 0 आणत होतो. म्हणजे ह्या 3 अधिक ह्या 3 6 स्टेप झाल्या. सिमिलरली A33 थर्ड रो थर्ड कॉलम या पोझिशनला आपण 1 आणत होतो आणि त्या 1च्या साहाय्याने त्याच्या वर कॉलम मध्ये सगळीकडे 0 आणत होतो. अशा पद्धतीने दिलेल्या कोएफिशिएंट मॅट्रिक्स ए चं रूपांतर आपण आयडेंटिटी मॅट्रिक्स आय मध्ये करत होतो. ओके, ज्या पद्धतीने आपल्याला इथं ए चं रूपांतर आय मध्ये करायचं होतं 12th मध्ये, कोणत्या मॅट्रिक्स मध्ये रूपांतर करायचं होतं? आयडेंटिटी मॅट्रिक्स. ओके, आणि आयडेंटिटी मॅट्रिक्सचा फॉर्मॅट फिक्स आहे. म्हणजे समजा दिलेली सिस्टीम 3x3 असेल, 3 लिनियर इक्वेशन आणि 3 अननोन असेल तर आयडेंटिटी मॅट्रिक्स ए हा ऑर्डर 3x3 चा असणार आहे. आणि जर हा आयडेंटिटी मॅट्रिक्स असेल तर आपल्याला माहिती आहे त्याचा फॉर्मॅट काय असतो? 1 0 0 0 1 0 आणि 0 0 1. ओके, म्हणजे फायनल आयडेंटिटी मॅट्रिक्सला जायचं आहे. त्याच्यामुळे आपल्याला ठराविक स्टेप 9 स्टेप मध्येच आपण त्या ए चं रूपांतर आयडेंटिटी मॅट्रिक्स आय मध्ये केलेलं होतं. ओके, 9 आता आपल्याला गॉस इलिमिनेशन मेथड किंवा गॉस जॉर्डन इलिमिनेशन मेथडने जे काही सिस्टीम सोडवायचं आहे त्याच्यामध्ये आपण दिलेल्या ऑगमेंटेड मॅट्रिक्सचं रूपांतर हे रो इकॉलॉन फॉर्म मध्ये करायचं आहे. आणि रो इकॉलॉन फॉर्म हा फिक्स नाही आहे. म्हणजे जसा आयडेंटिटी मॅट्रिक्स दिसायला नेचरला सेम आहे तसा रो इकॉलॉन फॉर्म फिक्स नाही. तो जसा आपल्या एंट्रीज असेल तसा त्याचा रो इकॉलॉन फॉर्म बदलत जाईल. त्याच्यामुळे दिलेल्या ऑगमेंटेड मॅट्रिक्स ए चं रूपांतर जी चं रूपांतर आपल्याला रो इकॉलॉन फॉर्म मध्ये कसं करता येईल किंवा कसं करायचं हे आपण या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. ओके, एक ऑगमेंटेड मॅट्रिक्स जी आपण लिहिणार तर ऑगमेंटेड मॅट्रिक्स जी चं रूपांतर आपण रो इकॉलॉन फॉर्म मध्ये करणार आहोत. तो रो इकॉलॉन फॉर्म मध्ये रूपांतरित कसा करायचा हे आपण या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. दॅट इज इन दिस लेक्चर वी आर गोइंग टू सी अल्गोरिदम टू रिड्यूस द गिवन मॅट्रिक्स इनटू रो इकॉलॉन फॉर्म. अल्गोरिदम टू रिड्यूस द गिवन मॅट्रिक्स इनटू रो इकॉलॉन फॉर्म. ओके, अल्गोरिदम काय बघूयात आपण. हा अल्गोरिदम समजून घेत असताना सायमल्टेनियस एक एक्झाम्पल पण बघूयात. एक एक्झाम्पल मॅट्रिक्स आपण ए घेऊयात. सपोज वी हॅव गिवन अ मॅट्रिक्स ए इज इक्वल टू एखादा कोणताही मॅट्रिक्स घेतो मी, ए असेल किंवा ऑगमेंटेड मॅट्रिक्स जी असेल व्हॉट एव्हर इट मे बी द सिम्बॉल. ओके, 2 2 4 एक कोणता तरी मी मॅट्रिक्स घेतो 2 2 4 1 1 2 नेक्स्ट वन 3 3 12. हा आपण एक 3x3 ऑर्डरचा मॅट्रिक्स ए घेतलेला आहे. ठीक आहे, आणि समजा या मॅट्रिक्स ए चं रूपांतर आपल्याला ऑगमेंटेड मॅट्रिक्स मध्ये करायचं आहे. नो डाऊट हा मॅट्रिक्स रो इकॉलॉन फॉर्म मध्ये करायचं आहे. नो डाऊट हा मॅट्रिक्स स्क्वेअर मॅट्रिक्सचा असला पाहिजे असं काही नाहीये. स्क्वेअर मॅट्रिक्स असेल किंवा मे बी रेक्टँग्युलर असेल, कसलाही मॅट्रिक्स असेल त्या मॅट्रिक्सचं रूपांतर आपल्याला रो इकॉलॉन फॉर्म मध्ये करायचं आहे. अल्गोरिदम टू रिड्यूस द गिवन मॅट्रिक्स इनटू रो इकॉलॉन फॉर्म. सायमल्टेनियस आपण अल्गोरिदम पण बघूयात आणि स्टेप बाय स्टेप इकडे लगेच त्याचं एक्झाम्पल पण बघूयात. ठीक आहे, काय अल्गोरिदम बघूयात. ऑफकोर्स एक्झाम मध्ये अल्गोरिदम टू रिड्यूस द गिवन मॅट्रिक्स इनटू रो इकॉलॉन फॉर्म कोणी विचारणार नाहीये, विचारत नसतात. पण आपल्याला मॅट्रिक्सचं रूपांतर रो इकॉलॉन फॉर्म मध्ये करायचं कसं हे समजण्यासाठी हा अल्गोरिदम व्यवस्थित समजणं गरजेचं आहे. जर एकदा का तुम्हाला मॅट्रिक्स जी चं रूपांतर किंवा दिलेल्या मॅट्रिक्स रूपांतर रो इकॉलॉन फॉर्म मध्ये करता आलं, सिमिलरली
रिड्यूस्ड टू इक्वलॉन फॉर्म मध्ये करता आलं तर डेफिनेटली आपल्याला गॉस मिली इलिमिनेशन मेथड आणि गॉस जॉर्डन इलिमिनेशन मेथड ने दिलेल्या सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशनचं सोल्युशन काढायला काही प्रॉब्लेम येणार नाहीये. ओके, म्हणजे ऑफकोर्स हा अल्गोरिदम पुढच्या दोन्ही आर्टिकल साठी इम्पॉर्टंट असेल. ओके, काय बघूयात. इन ऑर्डर टू रिड्यूस द गिवन मॅट्रिक्स, ओके अल्गोरिदम बघा. इन ऑर्डर टू रिड्यूस द गिवन मॅट्रिक्स इनटू रो इक्वलॉन फॉर्म वी फॉलो द फॉलोइंग स्टेप्स काय बघूयात. स्टेप नंबर 1, bring a non-zero entry at the beginning of the first row. That is, in general, bring a non-zero entry at the position of A11. Okay. पहिली स्टेप काय आहे. Bring a non-zero entry at the beginning of the first row. That is, in general, bring a non-zero entry at the position of A11. म्हणजेच आपल्याला माहिती आहे रो इक्वलॉन फॉर्मची डेफिनेशन काय आहे. एखाद्या रोची सुरुवात जर एखाद्या नॉन झिरो नंबरने झाली असेल तर त्या रो मधला पहिला नॉन झिरो नंबर हा 1 असला पाहिजे. त्याला आपण लीडिंग 1 असं म्हणतो. झिरो असणारे रो जर कुठे मध्ये आले तर त्यांना पहिल्यांदा शिफ्ट बॉटम ऑफ दी मॅट्रिक्स. आणि तिसरी प्रॉपर्टी ही पोझिशन ऑफ नेक्स्ट लीडिंग 1 आपल्याला सांगत असते. ठीक आहे, तर पहिली स्टेप काय आहे. तर पहिल्या रोच्या सुरुवातीला, ओके सुरुवात मे बी फर्स्ट कॉलम मधून असेल किंवा फर्स्ट व सेकंड कॉलम मधून असेल, कुठेही असेल. जनरली ही जी सुरुवात असते ती फर्स्ट कॉलम पासूनच होत असते. म्हणून काय करायचं तर जनरली ब्रिंग नॉन झिरो एंट्री ऍट द पोझिशन ऑफ A11. दिलेल्या मॅट्रिक्सच्या फर्स्ट कॉलम या लोकेशनला नॉन झिरो एंट्री आणा. जर तिथं झिरो एंट्री असेल तर त्या एंट्रीचं रूपांतर नॉन झिरो मध्ये करण्यासाठी सुटेबल टाइप ऑफ रो ट्रान्सफॉर्मेशन वापरा. म्हणजेच इंटरचेंजिंग ऑफ एनी टू रो सो अँड सो. ओके, ते ऑपरेशन्स कशात आपण प्रिव्हियस लेक्चरला पाहिलेले आहे. ओके, लगे इम्प्लिमेंट करूयात. हा मॅट्रिक्स ए दिलेला आहे. व्हॉट इज ऑब्झर्वेशन. पहिल्या रोची सुरुवात पहिल्या नॉन झिरो नंबरने ऑलरेडी झालेली आहे. जर इथं नॉन झिरो नंबर नसला असता तर त्याचं रूपांतर आपण नॉन झिरो नंबर मध्ये केलं असतं. ठीक आहे, म्हणजे समजा इथं झिरो असला असता तर झिरोचं रूपांतर नॉन झिरो मध्ये करावं लागलं असतं. आणि झिरोचं रूपांतर नॉन झिरो मध्ये करण्यासाठी आपण पहिल्या आणि दुसऱ्या रोची इंटरचेंजिंग केली असते. व्हॉट इट मे बी. ठीक आहे, इथं ऑलरेडी A11 म्हणजे फर्स्ट कॉलम या पोझिशनला नॉन झिरो इलेमेंट आलेला आहे. म्हणजे पहिली स्टेप जी काय आहे ती इथं करण्याची आवश्यकता नाही. ओके, पहिली स्टेप जी काय आहे ती इथं इम्प्लिमेंट करण्याची आवश्यकता नाहीये. लक्षात आहे. स्टेप नंबर 2 काय बघूयात. नाउ ब्रिंग 1 ऍट धिस प्लेस बाय परफॉर्मिंग सुटेबल रो ट्रान्सफॉर्मेशन and this one is called as a leading one. ओके, म्हणजे ऑफकोर्स पहिल्या रोची सुरुवात जर नॉन झिरो नंबरने झाली असेल तर डेफिनेशन ऑफ रो इक्वलॉन फॉर्म नुसार आपल्याला तो नॉन झिरो नंबर हा 1 असला पाहिजे. त्या 1 ला आपण लीडिंग 1 म्हणतो. ठीक आहे, स्टेप नंबर 2 काय. ज्या ठिकाणी तुम्ही नॉन झिरो नंबर अलोकेट केलेला आहे, आणलेला आहे म्हणजे A11 या पोझिशनला, त्या नॉन झिरो नंबरचं रूपांतर 1 मध्ये करा. ते नॉन झिरो नंबरचं रूपांतर 1 मध्ये करण्यासाठी योग्य त्या प्रकारचं सुटेबल रो ट्रान्सफॉर्मेशन वापरा. तो जो 1 असणार त्या 1 ला आपण लीडिंग 1 असे म्हणणार. ओके, लगेच इम्प्लिमेंट करूयात. व्हॉट इज ऑब्झर्वेशन. पहिली नॉन झिरो एंट्री 2 आहे. रो इक्वलॉन फॉर्म मध्ये आपल्याला 2 चालणार नाहीये. 2चं रूपांतर आपल्याला 1 मध्ये करावं लागेल. कारण प्रॉपर्टी नंबर फर्स्ट काय सांगते, एखाद्या रोची सुरुवात एखाद्या नॉन झिरो नंबरने झाली असेल तर त्या रो मधला पहिला नॉन झिरो नंबर हा 1 असला पाहिजे. 1 नसेल तर तो आपण 1 करून घेणार. व्हॉट इज ऑब्झर्वेशन हियर. नॉन झिरो नंबर आहे 2, तो आपल्याला चालणार नाही. 2चं रूपांतर 1 मध्ये करावं लागेल. आणि 2चं रूपांतर 1 मध्ये करण्यासाठी वी हॅव टू परफॉर्म सुटेबल रो ट्रान्सफॉर्मेशन. योग्य त्या प्रकारचं रो ट्रान्सफॉर्मेशन काय करता येईल. या 2चं रूपांतर 1 मध्ये करण्यासाठी काय करता येईल. येस, रिप्लाय युअर रो ट्रान्सफॉर्मेशन्स इन द चॅट बॉक्स. काय करता येईल. रो नंबर 1 ला 2 ला 2 ने भागलं म्हणजे 1/2 ने मल्टिप्लाय केलं तर 1 येईल. म्हणजेच either you perform 1/2 into R1. 1/2 into R1 जर केलं तर डेफिनेटली रो नंबर 1 च्या प्रत्येक एंट्रीला मी 2 ने डिवाइड करणार म्हणजे 2/2 दॅट गिव्स 1 इथे येणार. ओके, एक तर हे ट्रान्सफॉर्मेशन करा. किंवा व्हॉट इज ऑब्झर्वेशन. इथे 1 आहे पहा आणि इथे 2 आहे. या 1 ची आणि 2 ची जर मी या रो नंबर 1 ची आणि रो नंबर 2 ची जर मी आदला बदल केली तरी सुद्धा A11 या पोझिशनला मला 1 ऍडजस्ट करता येईल. ओके, प्रत्येक विद्यार्थ्यांची रो ट्रान्सफॉर्मेशन्स मे बी वेगवेगळे असू शकतात. ज्यावरती प्रत्येक विद्यार्थ्यांचे रो ट्रान्सफॉर्मेशन वेगवेगळे असू शकतील त्यावरती प्रत्येक विद्यार्थ्यांचा रो इक्वलॉन फॉर्म हा कदाचित वेगवेगळा सुद्धा असू शकतो. ओके, जनरली तो सेमच असतो. ओके, जर दिलेल्या स्टेप्स फॉलो केला तर प्रत्येक विद्यार्थ्याचा रो इक्वलॉन फॉर्म हा सेमच येणार. ठीक आहे, म्हणजे प्रत्येकाचे रो
ट्रान्सफॉर्मेशन्स मे बी वेगवेगळे असू शकतात. गेटिंग दिस? ओके. नाउ आता इथे मी काय करतो, आपल्याला माहिती आहे मॅट्रिक्स कॅल्क्युलेशन मध्ये शक्यतो अपूर्णांकांची कॅल्क्युलेशन थोडी अवघड जातात, त्यामुळे शक्यतो अपूर्णांक इंट्रोड्यूस करायचे नाहीत. जर अपूर्णांक इंट्रोड्यूस करण्या वाचून शिवाय दुसरा पर्याय नसेल तर त्यावेळेस मात्र आपण डेफिनेटली अपूर्णांक यूज करणार आहोत. ओके. कसंही म्हणजे ऑफकोर्स इथे काय करतो, 1/2 इंटू R1 करण्यापेक्षा केलं तरी चालेल, डझंट मॅटर. रो नंबर 1 आणि रो नंबर 2 ची मी आदला बदल करतो. दॅट इज परफॉर्म. रो ट्रान्सफॉर्मेशन्स काय आहेत याचं लेक्चर आपण एक सेपरेट बनवलेलं होतं. परफॉर्म R1 इंटरचेंज्ड बाय R2 म्हणजे रो नंबर 1 ची आणि रो नंबर 2 ची आदला बदल करा. If we interchange any two rows of the same matrix, then the value of matrix remains unchanged, unaltered. म्हणजे रो नंबर 1 ची आणि 2 ची पोझिशन बदलेल. म्हणजे 1 1 2 हा पहिला रो होईल, 2 2 4 दॅट बिकम्स सेकंड रो, आणि 3 3 12 तिसऱ्या रो मध्ये काही परिणाम होणार नाहीये. थर्ड रो remains as it is, no change. 3 3 12. Getting this? Okay. Very simple. Now लक्षात घ्या सेकंड नंबर स्टेप. हा जो 1 आपण ऍडजस्ट केलेला आहे, ओके, हा जो 1 ऍडजस्ट केलेला आहे त्याला आपण लीडिंग 1 असं म्हणणार. लीडिंग 1 ऍडजस्ट केला त्याला आपण असं चौकोनने दाखवणार. चौकोन केलाय म्हणजे तो आपला लीडिंग 1 आहे. लक्षात येते? आता स्टेप नंबर 3 काय बघूयात. नाउ ब्रिंग झिरोज बिलो धिस लीडिंग 1. स्टेप नंबर 3 फोकस करतोय बघा. नाउ ब्रिंग झिरोज बिलो धिस लीडिंग 1 with the help of, this is very important, with the help of this leading 1 and by performing suitable row transformations. ठीक आहे. म्हणजे लीडिंग 1 ऍडजस्ट केला लगेच काय करणार, त्या लीडिंग 1 च्या साह्याने त्या कॉलम मध्ये त्याच्या खाली सगळीकडे आपण 0 ऍडजस्ट करणार आहोत, सगळीकडे आपण 0 आणणार आहोत. आणि ते 0 आणण्यासाठी वी हॅव टू परफॉर्म सुटेबल टाइप ऑफ रो ट्रान्सफॉर्मेशन. योग्य त्या प्रकारचं रो ट्रान्सफॉर्मेशन वापरून त्या लीडिंग 1 च्या साह्याने लीडिंग 1 च्या कॉलम मध्ये त्याच्या खाली सगळीकडे 0 आणा. ओके. बघूयात पुढे. इफ नो सच रो occurs, then we arrive at row echelon form, hence we can stop. समजा लीडिंग 1 ऍडजस्ट केल्यानंतर त्याच्या खाली जर रोच नसतील, ओके, लीडिंग 1 ऍडजस्ट केल्यानंतर त्याच्या खाली जर रोच नसतील तर डेफिनेटली तो जो ऑब्टेन केलेला आहे तोच आपला रो इकेलॉन फॉर्म आहे. ओके. बघूयात, इम्प्लिमेंट करूयात. काय करायचं आहे, लीडिंग 1 ऍडजस्ट केला की लगेच त्या लीडिंग 1 च्या साह्याने त्याच्या कॉलम मध्ये खाली सगळीकडे 0 आणायचे आहेत आणि ते 0 आणण्यासाठी वी हॅव टू परफॉर्म सुटेबल रो ट्रान्सफॉर्मेशन. लक्षात येते? ओके. सिंपल थिंग. आता लीडिंग 1 आहे, या लीडिंग 1 च्या साह्याने त्याच्या खाली म्हणजेच या 2 च्या ठिकाणी 0 आणायचा आहे. सिमिलरली या 3 च्या ठिकाणी आपल्याला 0 आणायचा आहे. ते 0 आणण्यासाठी वी हॅव टू परफॉर्म सुटेबल टाइप ऑफ रो ट्रान्सफॉर्मेशन. कोणतं ट्रान्सफॉर्मेशन करावं लागेल बघूयात. येस, परफॉर्म. रो ट्रान्सफॉर्मेशन्स कसे तयार करायचे हे आपण पाहिलेलं आहे. बी ग्रुप स्टुडंट्स थोडीशी जास्त प्रॅक्टिस करावी लागेल. ठीक आहे. इथं या 2 च्या ठिकाणी मला 0 आणायचं आहे, म्हणजेच कुठं रो नंबर 2 च्या ठिकाणी मला 0 आणायचा आहे, R2. कुणाच्या साह्याने आणायचा आहे तर या लीडिंग 1 च्या साह्याने आणायचा आहे, म्हणजेच या R1 च्या साह्याने मला आणायचा आहे. येस. जिथं तुम्हाला बदल करायचा आहे तो जो आपण पहिल्यांदा लिहितो, बी ग्रुप साठी मी स्पेशली सांगतोय, एक ग्रुप वाल्यांना ते झालेलं आहे ऑलरेडी. ज्या ठिकाणी बदल करायचा आहे तो रो पहिल्यांदा असेल, ज्याच्या साह्याने बदल करायचा आहे तो रो दुसऱ्यांदा असेल. आपल्याला इथं R2 च्या ठिकाणी 0 आणायचा आहे, R1 च्या साह्याने आणायचं आहे. काय केल्यानंतर 0 येईल? येस, इथे 0 कधी येईल, 2 च्या ठिकाणी 0 कधी येईल, जेव्हा 2 - 2 केल्यानंतर इक्वल टू 0 येईल. ठीक आहे. म्हणजे पहिल्यांदा इथं 2 - 2 करण्यासाठी इथं पहिल्यांदा R1 या 1 चं रूपांतर 2 मध्ये केलं पाहिजे आणि या 1 चं रूपांतर 2 मध्ये करण्यासाठी रो नंबर 1 ला आपल्याला 2 ने मल्टिप्लाय केलं पाहिजे. ठीक आहे. 2 × R1 केल्यानंतर काय होईल, या R1 च्या ठिकाणी 2 येईल, या 1 च्या ठिकाणी 2 येईल आणि नंतर या दोघांचं काय केल्यानंतर 0 येईल. येस, डेफिनेटली वजाबाकी, कारण 2 - 2 इज इक्वल टू 0 होईल. म्हणजे ऑपरेशन कसं तयार झालं, R2 - 2 टाइम्स इंटू R1. गेटिंग दिस? अँड सिमिलरली येस, आता इथं समजा या R3 च्या ठिकाणी 3 ला 0 करायचं आहे, 3 ला 0 करायचं म्हणजे कुठं 0 करायचं आहे, R3 ला 0 करायचं आहे. कुणाच्या साह्याने 0 करायचं आहे? येस, लीडिंग 1 च्या साह्याने, म्हणजेच रो नंबर 1 च्या साह्याने 0 करायचं आहे. जिथं बदल करायचा आहे तो मी पहिल्यांदा लिहिला, ज्याच्या साह्याने बदल करायचा आहे तो मी दुसऱ्यांदा लिहिला. ओके. नाउ या 3 चं रूपांतर 0 मध्ये कधी होईल, जेव्हा 3 - 3 केलं तर त्याचं रूपांतर 0 होईल. ठीक आहे. म्हणजे 3 - 3 करण्यासाठी पहिल्यांदा हा जो 1 आहे त्या 1 च्या ठिकाणी मला 3 आणलं पाहिजे आणि 1 च्या ठिकाणी 3 आणण्यासाठी काय करावं लागेल. येस, आय हॅव टू मल्टिप्लाय बाय 3 टू रो नंबर फर्स्ट. ओके.
रो नंबर फर्स्टला मला 3 ने मल्टिप्लाय करावं लागेल. रो नंबर फर्स्टला 3 ने मल्टिप्लाय केल्यानंतर इथं 1 च्या ठिकाणी 3 येईल आणि 1 च्या ठिकाणी 3 आल्यानंतर त्या दोघांची मला सबस्ट्रॅक्शन केली पाहिजे. म्हणजे कॅल्क्युलेशन काय होईल, R3 minus 3 times R1. ठीक आहे, R3 minus 3 times R1. Therefore कॅल्क्युलेशन करूयात. लक्षात येत आहे रो ट्रान्सफॉर्मेशन कशी करायची इन पर्टिक्युलर बी ग्रुप स्टुडंट्स. करूयात. आता रो नंबर 2 आणि रो नंबर 3 बदलेल. रो नंबर 1 मध्ये काही बदल होणार नाहीये. रो नंबर 1 रिमेन्स ॲज इट इज, कीप इट ॲज इट इज. 1 1 2. रो नंबर 1 ॲज इट इज. नाउ रो नंबर 2 चं कॅल्क्युलेशन काय, R2 minus 2 times R1. रो नंबर 1 ला 2 ने गुणा, येणारी क्वांटिटी रो नंबर 3 मधून वजा करा. रो नंबर 2 मधून वजा करा. ठीक आहे, वास्तविक आता डायरेक्ट केलं तरी चालेल, पण बी ग्रुप वाल्यांसाठी मी स्पेशली पुन्हा एकदा सांगतोय पहा कसं करायचं. R2 minus 2 times R1. 2 times R1 केल्यानंतर किती येतंय ते मी तर वर लिहून घेतो पहा. 1 into 2 that gives 2 येत आहे. ठीक आहे, 1 into 2 that gives 2 येत आहे आणि 2 into 2 that gives 4 येत आहे. ठीक आहे, म्हणजे 2 times R1 किती येत आहे ते मी वर लिहून घेतलं. शक्यतो लिहिण्याची आवश्यकता नाही. नंतर आपल्याला डायरेक्ट करायचंय. पहिलं एक्झाम्पल आहे, बी ग्रुप वाल्यांसाठी हे सगळं नवीन आहे म्हणून मी डिटेलमध्ये सांगतोय. ए ग्रुप वाल्यांना ती फटाफट सोडवता येईल. ठीक आहे, 2 times R1 किती येत आहे ते मी वर लिहून घेतलं. आता काय करायचंय, R2 minus 2 times R1 रो नंबर 2 मधून ही जी काही रो नंबर 1 ची दुप्पट आहे ते आपण वजा करूयात. व्हॉट वी गेट, 2 minus 2 that gives 0, 2 minus 2 that gives 0 and 2 minus 4 minus 4 that gives 0. लक्षात आहे, 4 minus 4 इथला 4 R2 चा आणि 2 times R1 चा हा 4 इक्वल टू दोघांची वजाबाकी केल्यानंतर 0 येईल. लक्षात आहे. नाउ सिमिलरली रो नंबर 3 चं कॅल्क्युलेशन काय, R3 minus 3 times R1. म्हणजेच रो नंबर 1 ला 3 ने मल्टिप्लाय करा आणि येणारी क्वांटिटी जी काय आहे ती रो नंबर 3 मधून सबस्ट्रॅक्ट करा. ओके, नाउ डायरेक्ट केलं तरी चालेल. इथं मी एक स्टेप वाढवतो, इकडे लिहितो पहा, मी ब्लॅक पेनने लिहितोय. नंतर 3 times R1 केल्यानंतर काय येतंय ते लिहितो. बी ग्रुप वाले स्टुडंट्स पहिल्यांदा असंच करायचं की जेणेकरून तुमचं कॉन्फिडन्स बिल्टअप होईल. 3 times R1 म्हणजे रो नंबर 1 च्या प्रत्येक एंट्रीला 3 ने गुणा. 1 into 3 that gives 3, 1 into 3 that gives 3 and 2 into 3 that gives 6. ओके, म्हणजे 3 times R1 मी आता इथे लिहिलेलं आहे. ऑपरेशन कोणतं आपलं, R3 minus 3 times R1. म्हणजे रो नंबर 3 च्या प्रत्येक एंट्री मधून 3 times R1 वजा करा. ओके, इथं आहे आपला रो नंबर 3 आणि आता ब्लॅक पेनने लिहिलेला मी 3 times R1 आहे. काय होईल, 3 minus 3 that gives 0, 3 minus 3 that gives 0 आणि 12 minus 6 that gives 6. Getting this? Okay, this is the operation. This R3 minus 3 times R1. Okay, बी ग्रुप वाले स्टुडंट्स लक्षात येते का, ए ग्रुप वाल्यांसाठी ते झालेलं आहे, बी ग्रुप वाल्यांसाठी मी डिटेल सांगतोय. लक्षात येते, हा झाला मॅट्रिक्स ए. ओके, नेक्स्ट वन. लक्षात येते स्टेप नंबर 3 काय, लीडिंग वन ऍडजस्ट केल्या लगेच त्या लीडिंग वनच्या साह्याने त्याच्या कॉलम मध्ये खाली सगळीकडे आपल्याला 0 आणायचं आहे. लक्षात येते. ओके, नाउ स्टेप नंबर 4 काय बघूयात. Here step number 4. What is that? Cover the first row in which leading one is adjusted. ज्या रो ला leading one adjust केलेला आहे तो रो कव्हर करा. म्हणजेच काय, ज्या रो ला leading one adjust केलेला आहे त्या रोचा पुढच्या कॅल्क्युलेशन साठी विचार करू नका. तो रो कव्हर करा. कव्हर करा म्हणजे काय केलं, इम्प्लिमेंट करूयात. लक्षात आहे, एका रोला आपला एकच लीडिंग वन असतो. सिमिलरली एका कॉलमला आपला एकच लीडिंग वन असतो. ज्या रो मध्ये लीडिंग वन ऍडजस्ट केलेला आहे त्या रोचा पुढच्या कॅल्क्युलेशन साठी विचार करू नका. म्हणजेच तो पर्टिक्युलर रो कव्हर करा. कव्हर करा म्हणजे काय करणार आपण, तर तो पर्टिक्युलर रो बाकीच्या मॅट्रिक्स पासून थोडासा वेगळा काढणार आहे. वेगळा काढणार हे दाखवण्यासाठी फक्त आपण एक लाईन ओढणार आहे. काय लक्षात आहे, कव्हर दी फर्स्ट रो इन विच लीडिंग वन इज ऍडजस्टेड. आता आपण या रो नंबर फर्स्ट ला लीडिंग वन ऍडजस्ट केलेला आहे त्या रोचा आता पुढच्या कॅल्क्युलेशन साठी विचार मी करणार नाही. म्हणजे तो पर्टिक्युलर रो मी कव्हर करणार. तो पर्टिक्युलर रो कव्हर करायचा म्हणजेच काय करायचं, अशी डॉटेड लाईन मारली तरी चालेल किंवा लाईन नाही जरी ओढली तरी सुद्धा चालू शकतं. कव्हर दी फर्स्ट रो याचा अर्थ ज्या रो मध्ये लीडिंग वन ऍडजस्ट केलेला आहे त्याचा पुढच्या कॅल्क्युलेशन साठी विचार करू नका. म्हणजेच तो रो काढून टाका. काढून टाका याचा अर्थ मॅट्रिक्स मधून डिलीट करायचा नाही, तर ऑफकोर्स तो बाकीच्या मॅट्रिक्स पासून सेपरेट करायचा आहे. म्हणजेच काय करायचं आहे, तर आपण हॉरिझॉन्टल लाईन ओढणार म्हणजेच तो पर्टिक्युलर रो कव्हर करणार. लक्षात आहे. ओके, गेटिंग दिस ऑल ऑफ यू. ओके, हे सगळं आपण 12th मध्ये सुद्धा केलेलं आहे. फक्त त्याला आपण स्पेसिफिक आयडेंटिटी मॅट्रिक्स म्हणत होतो. आता इथं स्पेसिफिक आयडेंटिटी मॅट्रिक्स मध्ये प्रत्येकगणित कन्वर्ट होणार नाही, नवीन फॉर्मॅट मध्ये होणार आहे. जो फॉर्मॅट आहे त्याला आपण रो इक्विव्हॅलेंट फॉर्म असं म्हणतो. लक्षात आहे. स्टेप नंबर 5 काय बघूयात. एक्झाम्पल झाल्यानंतर आयडिया अजून डिटेल समजतील. स्टेप नंबर 5 व्हॉट इज दॅट. नाउ गो टू अबव स्टेप नंबर 1 अप्लाइड फॉर रिमेनिंग सब मॅट्रिक्स ऑब्टेन्ड फ्रॉम अबव स्टेप नंबर 4. ओके,
स्टेप नंबर 4 केल्यानंतर जो काही राहिलेला सब मॅट्रिक्स आहे, राहिलेला म्हणजे कोणता, डॉटेड लाईनच्या खालचा, म्हणजे फर्स्ट रो कव्हर केल्यानंतर खाली जो मॅट्रिक्स राहतो तो राहिलेला जो सब मॅट्रिक्स आहे, राहिलेल्या सब मॅट्रिक्स साठी पुन्हा स्टेप नंबर 1 अप्लाय करा. पुन्हा स्टेप नंबर 1 अप्लाय करा म्हणजे काय, रोची सुरुवात नॉन झिरो नंबरने झाली असेल तर त्या रो मधला पहिला नॉन झिरो नंबर हा 1 असला पाहिजे. ठीक आहे, 1 नसेल तर 1 करून घ्या. 1 काढण्यासाठी सुटेबल टाइप ऑफ रो ट्रान्सफॉर्मेशन यूज करा. जो काही 1 तुम्ही केलेला आहे त्याला काय म्हणतो, येस दॅट 1 इज कॉल्ड एज अ लीडिंग 1. एकदा का लीडिंग 1 ऍडजस्ट झाला की लगेच आपण काय करणार, त्या लीडिंग 1 च्या साह्याने त्याच्या कॉलम मध्ये त्याच्या खाली सगळीकडे आपण 0 आणणार आहोत. लक्षात आहे, सगळीकडे आपण 0 आणणार आहोत. 0 आणल्यानंतर पुढे काय करणार, ज्या रो मध्ये लीडिंग 1 ऍडजस्ट केला त्याचा पुढच्या कॅल्क्युलेशन साठी विचार करू नका, म्हणजे तो पर्टिक्युलर रो कव्हर करा, म्हणजे तो पर्टिक्युलर रो आपण डॉटेड लाईनने सेपरेट करणार आहोत. ओके, पुन्हा तो पर्टिक्युलर रो डॉटेड लाईनने सेपरेट केल्यानंतर कव्हर केल्यानंतर जो खालचा जो काही मॅट्रिक्स राहतोय त्या खालच्या राहिलेल्या सब मॅट्रिक्स साठी पुन्हा स्टेप नंबर 1 फॉलो करा. म्हणजे तेच करत राहा कुठपर्यंत, कंटिन्यू इन दिस वे. ओके, इथे लिहिले पहा, कंटिन्यू इन दिस वे अंटिल ऑल दी रो गेट्स कव्हर्ड. जोपर्यंत सगळे रोज कव्हर होत नाहीये तोपर्यंत ही प्रोसेस कंटिन्यू करा. ओके, कंटिन्यू इन दिस वे अंटिल ऑल दी रो गेट्स कव्हर्ड. लक्षात आहे. ओके, इम्प्लिमेंट करूयात. येस, पहिल्या रोला आपला लीडिंग 1 ऍडजस्ट केला, लीडिंग 1 ऍडजस्ट केल्यानंतर तो पर्टिक्युलर रो आपण कव्हर करा. आता हा जो राहिलेला मॅट्रिक्स आहे, ओके इथं मी समजा दाखवतो पहा, हा जो राहिलेला मॅट्रिक्स आहे 000 आणि 006, या राहिलेल्या मॅट्रिक्स साठी पुन्हा तीच प्रोसेस कंटिन्यू करा. ओके, आता इथं व्हॉट इज ऑब्झर्वेशन, वही कॉलम फॉर्म मध्ये आपण जातोय आणि वही कॉलम फॉर्मची आपल्याला डेफिनेशन माहिती आहे. कॅल्क्युलेशन करत असताना किंवा वही कॉलम फॉर्म मध्ये कन्व्हर्जन करत असताना, वेगवेगळ्या प्रकारचे रो ट्रान्सफॉर्मेशन करत असताना जर मध्ये आधी कोणत्याही एखाद्या इंटरमिजिएट स्टेपला जर एखादा पूर्ण 0 असणारा जर रो आला तर पुढचे कॅल्क्युलेशन करण्याच्या अगोदर वी हॅव टू शिफ्ट दॅट पर्टिक्युलर रो ऍट दी बॉटम ऑफ द मॅट्रिक्स. ओके, मध्ये आधी जर कुठे एखादा सगळे एलिमेंट 0 असणारा रो आला तर पुढे जाण्याच्या अगोदर त्याला पहिल्यांदा उचला आणि बॉटमला शिफ्ट करा. व्हॉट इज ऑब्झर्वेशन हियर, येस रो नंबर 2 मध्ये सगळे 0 आहेत, रो नंबर 2 मध्ये सगळे 0 आहेत. सगळे 0 असणारा रो आपल्याला मध्ये आधी चालणार नाही, त्याला उचलायचा आहे, बॉटम मध्ये टाकायचा आहे आणि त्याला उचलून बॉटम मध्ये टाकण्यासाठी योग्य प्रकारचं रो ट्रान्सफॉर्मेशन करा. काय करावं लागेल, परफॉर्म R2 is replaced by R3. रो नंबर 1 ची आणि रो नंबर 3 ची अदला बदल करा. Therefore A is equal to, yes, रो नंबर 1 remains as it is, no change, 1 1 2. Row number 2 becomes row number 3 and row number 3 becomes row number 2, that is 0 0 6 and 0 0 0. लक्षात आहे, all of you getting this? Okay, simple thing. आता या पहिल्या रो मध्ये आपण रीडिंग 1 ऍडजस्ट केला होता पहा. आता अप्लाय करूयात. फर्स्ट रो कव्हर केल्यानंतर येस स्टेप नंबर 1 पुन्हा एकदा राहिलेल्या सब मॅट्रिक्स साठी रिकॉल करा. म्हणजे या रोच्या फर्स्ट रोच्या खालचा जो मॅट्रिक्स आहे त्यासाठी पुन्हा फर्स्ट स्टेप रिकॉल करा. म्हणजे काय, एखाद्या रोची सुरुवात जर एखाद्या नॉन झिरो नंबरने झाली असेल तर त्या रो मधला पहिला नॉन झिरो नंबर हा 1 असला पाहिजे. जर तो 1 नसेल तर तो आपण करून घेणार. ऑब्झर्व रो नंबर सेकंड. रो नंबर सेकंड बघावं, हेडिंग 1 च्या खाली 0 आहे. ठीक आहे, नेक्स्ट वन पुढे सेकंड रोला नेक्स्ट रो मधला लीडिंग 1 कुठे असेल, प्रॉपर्टी नंबर 3 कुठे असेल, पहिल्या रोच्या उजव्या बाजूला, पहिल्या रोच्या खाली आणि पहिल्या लीडिंग 1 च्या उजव्या बाजूला जी काही अवेलेबल प्लेस असेल त्या ठिकाणी असेल. म्हणजेच नेक्स्ट लीडिंग 1 कुठे असेल, सेकंड रोला आणि याच्या पुढे, या लीडिंग 1 च्या पुढे जी काही अवेलेबल प्लेस असेल त्या ठिकाणी. आता इथं 0 एंट्री आहे, 0 एंट्री चालणार नाही, आपल्याला नॉन 0 एंट्री पाहिजे. येस, नॉन 0 एंट्री किती, इथं सेकंड रो मधली 6 आहे. ही नॉन 0 एंट्री चं रूपांतर आपल्याला 1 मध्ये करायला पाहिजे. ठीक आहे, नॉन 0 एंट्री असेल त्याचं रूपांतर आपण 1 मध्ये करणार आहोत. एखाद्या रोची सुरुवात नॉन 0 नंबरने झाली असेल, रो नंबर 2 ची सुरुवात नॉन 0 नंबरने झाली का, येस 0 0 0च आहेत. नॉन 0 नंबर कुठे दिसतोय, 6, हा 6 आपल्याला चालणार आहे का, नाही, या 6 चं रूपांतर आपल्याला 1 मध्ये करायला पाहिजे. त्या 1 लाच आपण लीडिंग 1 असं म्हणणार. किंवा प्रॉपर्टी नंबर 3 नुसार पुढचा लीडिंग 1 कुठे असेल, नेक्स्ट रोला म्हणजे सेकंड रोला आणि पहिल्या लीडिंग 1 च्या उजव्या बाजूला. म्हणजेच या ठिकाणी या 6 च्या ठिकाणी आपल्याला लीडिंग 1 ऍडजस्ट करावं लागेल. आणि या 6 च्या ठिकाणी लीडिंग 1 ऍडजस्ट करण्यासाठी परफॉर्म सुटेबल रो ट्रान्सफॉर्मेशन काय करावं लागेल, परफॉर्म या 6 रूपांतर 1 मध्ये करण्यासाठी याला 6 ने भागा. भागणे हे ट्रान्सफॉर्मेशन मॅट्रिक्स मध्ये नसतं. भागणे म्हणजेच त्याचा रेसिप्रोकल करणे, मल्टिप्लाय करणे. म्हणजे कॅल्क्युलेशन काय असेल, 1/6 into R3. ओके, परफॉर्म 1/6 into R3. Therefore A is equal to, ते कॅल्क्युलेशन केल्यानंतर what we get, yes, A is equal to
रो नंबर 2 ला 1/6 ने मल्टिप्लाय करा. रो नंबर 1 आणि रो नंबर 3 जसा आहे तसा 1 1 2 रिमेन्स ॲज इट इज. रो नंबर 3 0 0 0 रिमेन्स ॲज इट इज. नाउ रो नंबर 2 ला 1/6 ने मल्टिप्लाय करा. 6/6 that gives 0. Sorry, 0/0 that gives 0. 0/6 that gives 0 and 6/6 that gives 1. लक्षात आहे 0/6 that gives 0, 0/6 that gives 0 and 6/6 that gives 1. लक्षात आहे लीडिंग 1 ऍडजस्ट केला. लीडिंग 1 च्या साह्याने त्याच्या खाली 0 ऍडजस्ट केला. नेक्स्ट रो मधला लीडिंग 1 त्याच्या खाली असेल, त्याच्या उजव्या बाजूला, म्हणजे आपला हा लीडिंग 1 झाला. एकदा का लीडिंग 1 झाला की लगेच त्याच्या साह्याने त्याच्या खाली 0 आणायचं असतं. व्हॉट इज ऑब्झर्वेशन? हा आपला सेकंड रोचा लीडिंग 1 आहे, चौकोन केलेला, त्याच्या खाली ऑलरेडी 0 आलेला आहे. जर 0 नसला असता तर योग्य प्रकारचं रो ट्रान्सफॉर्मेशन वापरून त्याचं कन्वर्जन आपण 0 मध्ये केलं असतं. ठीक आहे. नेक्स्ट वन पुढे. ज्या रोला लीडिंग 1 ऍडजस्ट केला त्याचा पुढच्या कॅल्क्युलेशनसाठी विचार करू नका, म्हणजे तो पर्टिक्युलर रो कव्हर करा. कव्हर करा म्हणजेच त्याला आपण डॉटेड लाईनने सेपरेट केलेला आहे. येस. नाउ राहिलेल्या सब मॅट्रिक्सला पुन्हा तीच प्रोसेस कंटिन्यू करा. व्हॉट इज ऑब्झर्वेशन? नाउ मॅट्रिक्स ए मध्ये तिसरा नंबरचा रो काय? सगळे एलिमेंट 0 असणार आहे. म्हणजे जर पुढे अजून रो शिल्लक असले असते तर आपण पुढे अजून कंटिन्यू केलं असतं. म्हणजे कंटिन्यू इन दिस वे अंटिल ऑल दी रोज गेट्स कवर्ड. सगळे रोज कव्हर होत नाहीयेत तोपर्यंत ती प्रोसेस कंटिन्यू करा. सगळे रोज इथे कव्हर झालेली आहेत त्यामुळे इथे आपण थांबणार आहे. नाउ ऑब्झर्व करा, हा मॅट्रिक्स ए रो इक्विलिब्रियम फॉर्म मध्ये गेलाय का? तिन्ही प्रॉपर्टी सॅटिस्फाय झाल्यात का? येस. ऑब्झर्वेशन इज मोस्ट इम्पॉर्टंट. पहिल्यांदा ऑब्झर्वेशन आणि मग कन्क्लुजन. व्हॉट इज ऑब्झर्वेशन? येस. व्हॉट इज ऑब्झर्वेशन? गेलाय का? तिन्ही प्रॉपर्टी सॅटिस्फाय होतात का? येस. रोची सुरुवात नॉन झिरो नंबरने झाली असेल तर पहिला नॉन झिरो नंबर 1 पाहिजे आहे. 0 असणार ऍट दी बॉटम पाहिजे आहे. पोझिशन ऑफ नेक्स्ट लीडिंग 1 पहिल्या रोच्या खाली आणि पहिल्याच्या उजव्या बाजूला, म्हणजे सेकंड रोचा लीडिंग 1 हा पहिल्या रोच्या खाली आणि पहिल्या रोच्या उजव्या बाजूला, म्हणजे इथं ऑलरेडी ऍडजस्ट झालेला आहे. म्हणजे हा जो कोणता मॅट्रिक्स आहे दॅट मॅट्रिक्स इज नथिंग बट इन रो इक्विलिब्रियम फॉर्म. लक्षात येते? हा मॅट्रिक्सच रो इक्विलिब्रियम फॉर्म मध्ये कन्वर्ट झालेला असेल. लक्षात येते का? अल्गोरिदम टू रिड्यूस द गिवन मॅट्रिक्स इनटू रो इक्विलिब्रियम फॉर्म. नाउ आता या मॅट्रिक्सचं रूपांतर समजा मला रिड्यूस टू इक्विलिब्रियम फॉर्म मध्ये करायचं आहे. आपल्याला माहिती आहे रिड्यूस टू इक्विलिब्रियम फॉर्मची डेफिनेशन काय आहे? येस. A matrix in row echelon form is said to be in reduced row echelon form if the leading one, the column containing leading one has zeros everywhere else. Okay. row echelon form मधला मॅट्रिक्स reduced to echelon form मध्ये कन्वर्ट करण्यासाठी काय करायचं आहे? डेफिनेशन काय माहिती आपल्याला? रो इक्विलिब्रियम फॉर्म मधला मॅट्रिक्स reduced to echelon फॉर्म मध्ये कधी जाईल? जेव्हा लीडिंग 1 असणाऱ्या कॉलम मध्ये खालीवर सगळीकडे तो लीडिंग 1 सोडून बाकी सगळे एलिमेंट 0 असले पाहिजे. त्या मॅट्रिक्सला आपण रिड्यूस्ड रो इक्विलिब्रियम फॉर्म मध्ये आहे असं म्हणतो. ठीक आहे. म्हणजे रिड्यूस्ड रो इक्विलिब्रियम फॉर्म मध्ये जाण्यासाठी पहिल्यांदा रो इक्विलिब्रियम फॉर्म मध्ये जावंच लागेल. आता आपण हा मॅट्रिक्स ए चा रो इक्विलिब्रियम फॉर्म ऑब्टेन केलेला आहे. इथे लिहितो पहा रो इक्विलिब्रियम फॉर्म. हा रो इक्विलिब्रियम फॉर्म आहे. आता या रो इक्विलिब्रियम फॉर्मचं रूपांतर रिड्यूस्ड रो इक्विलिब्रियम फॉर्म मध्ये करण्यासाठी काय करावं लागेल बघा. इथे लिहिले बघा, बोल्ड केलंय मी. रिड्यूस्ड रो इक्विलिब्रियम फॉर्म मध्ये जाण्यासाठी रो इक्विलिब्रियम फॉर्म पर्यंतची प्रोसिजर सेमच असेल, फक्त एक स्टेप वाढेल. काय वाढेल ती इथे मी बोल्ड मध्ये लिहिले आहे. काय? टू रिड्यूस द मॅट्रिक्स इन रो इक्विलिब्रियम फॉर्म फर्दर इनटू रिड्यूस्ड रो इक्विलिब्रियम फॉर्म वी फॉलो द फॉलोइंग स्टेप. ओके. म्हणजे अगोदरच्या ज्या काही स्टेप्स आहेत त्या स्टेप जशा आहेत तशा. ओके. स्टेप नंबर 5 पर्यंत, स्टेप नंबर 5 पर्यंत जशा आहेत तशा स्टेप्स असतील. आता फक्त काय करायचंय? एकच स्टेप वाढवायची. कोणती असेल? स्टेप नंबर 6. कोणती आहे ती? येस. टू रिड्यूस द मॅट्रिक्स इन रो इक्विलिब्रियम फॉर्म फर्दर इनटू रिड्यूस्ड रो इक्विलिब्रियम फॉर्म वी फॉलो द फॉलोइंग स्टेप. एक स्टेप करायची. कोणती? स्टार्टिंग फ्रॉम लास्ट नॉन झिरो रो ब्रिंग झिरोज. स्टार्टिंग फ्रॉम लास्ट नॉन झिरो रो ब्रिंग झिरोज अबव द लीडिंग 1 with the help of this leading one and by performing suitable row transformation. लक्षात आहे काय करायचं? फक्त शेवटच्या नॉन झिरो रो पासून स्टार्ट करा. रो इक्विलिब्रियम फॉर्म मधल्या मॅट्रिक्सच्या शेवटच्या नॉन झिरो रो पासून स्टार्ट करा आणि त्या लीडिंग 1 च्या साह्याने त्याच्यावर सगळीकडे 0 आणा. त्या लीडिंग 1 च्या साह्याने त्याच्यावर सगळीकडे 0 आणण्यासाठी जे काही योग्य त्या प्रकारचं रो ट्रान्सफॉर्मेशन करावं लागतंय ते योग्य प्रकारचं रो ट्रान्सफॉर्मेशन करा. ठीक आहे. म्हणजे मगाशी आपण काय करत होतो? लीडिंग 1 ऍडजस्ट केल्यानंतर लगेच त्याच्या साह्याने त्याच्या खाली 0 आणत होतो आणि आता आपण काय करतोय? लीडिंग 1 च्या साह्याने त्याच्यावर सगळीकडे 0 आणतोय
आणि ते आणत असताना सुरुवात कुठून करतोय, लास्ट नॉन झिरो रो पासून. ठीक आहे, स्टार्टिंग फ्रॉम लास्ट नॉन झिरो रो being zeros in the column of leading one everywhere else. ओके, करूयात अप्लाय. हा मॅट्रिक्स इक्विलिब्रियम फॉर्म मध्ये आहे. आता याचं रूपांतर रिड्युस्ड इक्विलिब्रियम फॉर्म मध्ये करण्यासाठी काय करावं लागेल, लास्ट नॉन झिरो रो पासून स्टार्ट करा. लास्ट नॉन झिरो रो आपला कोणता आहे, रो नंबर 3. तर सगळे एलिमेंट 0 आहेत. वाटलंच तिथे मी लिहितो पहा, हा रो नंबर 1 आहे, हा रो नंबर 2 आहे आणि हा रो नंबर 3 आहे. रो नंबर 3 मध्ये तर सगळ्या एंट्री 0 आहेत. रो नंबर 2 मध्ये 0 0 1 म्हणजे रो नंबर 2 हा आपला लास्ट नॉन झिरो रो आहे. इथून स्टार्ट करा. त्या लास्ट नॉन झिरो रो मधून ज्या ठिकाणी लीडिंग 1 आहे तिथून स्टार्ट करा आणि त्या लीडिंग 1 च्या साह्याने त्याच्यावर सगळीकडे 0 आणा. मग अशी या लीडिंग 1 च्या साह्याने त्याच्या खाली 0 आणलं होतं. आता या लीडिंग 1 च्या साह्याने त्याच्यावर 0 आणायचं आहे. म्हणजे या 1 च्या साह्याने या 2 च्या ठिकाणी 0 आणायचं आहे आणि ते आणण्यासाठी योग्य प्रकारचं रो ट्रान्सफॉर्मेशन करा. काय करावं लागेल लक्षात येतंय, परफॉर्म. आता आपण रो इक्विलिब्रियम फॉर्मचं रूपांतर रिड्युस्ड इक्विलिब्रियम फॉर्म मध्ये करायला लागलेलो आहोत. परफॉर्म, येस. कुठे 0 आणायचंय, या 2 च्या ठिकाणी 0 आणायचंय. म्हणजेच पोझिशन काय त्याची, रो नंबर 1 च्या ठिकाणी 0 आणायचंय. कुणाच्या साह्याने आणायचंय, येस, या लीडिंग 1 च्या साह्याने आणायचंय. म्हणजेच रो नंबर 2 च्या साह्याने आणायचं आहे. काय केल्यानंतर 0 येईल, मगाशी सांगितल्याप्रमाणे. येस, या 2 चं रूपांतर 0 मध्ये करण्यासाठी काय करावं लागेल, 2 - 2 केलं तरच 0 येईल. म्हणजे या पहिल्यांदा या 2 च्या ठिकाणी, या 1 च्या ठिकाणी पहिल्यांदा आपल्याला 2 आणायचंय. या 1 च्या ठिकाणी 2 आणायचंय. म्हणजेच रो नंबर 2 ला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल, येस बिग ग्रुप स्टुडंट्स, कितीने मल्टिप्लाय करावं लागेल, 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल. रो नंबर 2 ला 2 ने मल्टिप्लाय केल्यानंतर इथं काही येतील, येस 2 येतील. आणि नंतर या दोघांचं काय केल्यानंतर 0 येईल, येस R1 - 2 टाइम्स R2. म्हणजेच रो नंबर 2 ला 2 ने गुणा आणि येणारी क्वांटिटी रो नंबर 1 मधून वजा करा. दॅट इज कॅल्क्युलेशन तयार झालं, R1 - 2 टाइम्स R2. Therefore A is equal to, yes, very simple thing. A is equal to काय असेल, रो नंबर 2 ला 2 ने मल्टिप्लाय करा किंवा ज्या 2 रोजची कॅल्क्युलेशन आहे त्या 2 रोजवर बोट ठेवूनच पुढे जावा. रो नंबर 2 वर बोट ठेवा, रो नंबर 1 वर बोट ठेवा. रो नंबर 2 च्या प्रत्येक एंट्रीला 2 ने मल्टिप्लाय करा आणि येणारी क्वांटिटी रो नंबर 1 मधून सबट्रॅक्ट करा. ठीक आहे, गेटिंग दिस. 1 - 2 into 0 0, 1 - 0 that gives 0. ठीक आहे, 1 - 0 that gives 1. Okay, similarly 1 - 2 into 0 0, 1 - 0 that gives 1. 2 - 1 into 2 that gives 2, 2 - 2 that gives 0. Second row जसा आहे तसा no change as it is, 0 0 1. Third row as it is no change, that is a 0 0 0. ठीक आहे, म्हणजे आपण काय केलं, लास्ट नॉन झिरो पासून स्टार्ट केलं. त्या लीडिंग 1 च्या साह्याने त्याच्यावर 0 आणलेला आहे. मग अशी खाली आणत होतो, आता वर आणायचं आहे. पुढे काय करायचंय, पुन्हा लेफ्ट साइडला या, पुढचा लीडिंग 1 कुठे शोधा आणि त्या लीडिंग 1 च्या साह्याने त्याच्यावर 0 आणा. ठीक आहे, थर्ड कॉलम पासून लेफ्ट साइडला आलो. हा आपला लीडिंग 1 आहे का, लीडिंग 1 आहे का, नाही. एका रोला एकच लीडिंग 1 असतो. ठीक आहे, हा आपला लीडिंग 1 नाहीये. पुढे पुन्हा लेफ्ट साइडला या, पुढचा लीडिंग 1 शोधा. तो कुठे आहे, इथं चौकोन केलेला आपला लीडिंग 1 आहे. हा आपला लीडिंग 1 आहे आणि त्या लीडिंग 1 च्या कॉलम मध्ये, त्याच्या खाली त्या कॉलम मध्ये तो लीडिंग 1 सोडून ऑलरेडी सगळे एलिमेंट 0 आहेत. ओके, म्हणजे हा जो मॅट्रिक्स आहे, दॅट मॅट्रिक्स इज इन रिड्युस्ड रो इक्विलिब्रियम फॉर्म. ओके, दॅट मॅट्रिक्स इज इन रिड्युस्ड रो इक्विलिब्रियम फॉर्म. लक्षात येतंय, कारण लीडिंग 1 च्या कॉलम मध्ये लीडिंग 1 सोडून खाली वर सगळीकडे एलिमेंट 0 आलेले आहेत. दिस इज द रिक्वायर्ड अल्गोरिदम to reduce the given matrix into first row echelon form and then into reduced row echelon form. लक्षात येतंय. ओके, पुन्हा पुन्हा अल्गोरिदम वाचा. मी मुद्दाम सायमल्टेनियस एक्झाम्पल घेतलेला आहे. इकडे अल्गोरिदमची एक स्टेप घेतोय आणि त्याच्यानंतर लगेच ती स्टेप आपण अल्गोरिदमला एक्झाम्पल सोडवताना इम्प्लिमेंट करतोय. त्यामुळे डेफिनेटली प्रत्येकाला समजेलच. बी ग्रुप स्टुडंट जरा थोडीशी प्रॅक्टिस जास्त करा, रो ट्रान्सफॉर्मेशनची प्रॅक्टिस थोडीशी जास्त करा. रो ट्रान्सफॉर्मेशन करत असताना थोड्या स्टेप्स वाढवल्या तरी चालतील. म्हणजे मगाशी मी जसं सांगितलं, 2 टाइम्स R1 केल्यानंतर किती येते ते सगळं वर लिहून घ्यायचं पेन्सिलने, नंतर दोघांची वजाबाकी करायची. किंवा आत्ता जसं मी सांगितलं, ज्या दोन रोजची कॅल्क्युलेशन्स आहेत त्या 2 रोजवर बोट ठेवूनच पुढे कॅल्क्युलेशन करत राहायचं. एकदा का मॅट्रिक्स इक्विलिब्रियम फॉर्मला गेला की त्याच्यानंतर त्याचं रूपांतर रिड्युस्ड इक्विलिब्रियम फॉर्म मध्ये करण्यासाठी शेवटच्या नॉन झिरो रो पासून स्टार्ट करा आणि त्या लीडिंग 1 च्या साह्याने त्याच्या वर सगळीकडे 0 आणा. पुन्हा लेफ्टला या, पुढचा लीडिंग 1 शोधा, लीडिंग 1 च्या साह्याने त्याच्या वर सगळीकडे 0 आणा. पुन्हा लेफ्ट साइडला या, त्या लीडिंग 1 च्या साह्याने त्याच्या वर सगळीकडे 0 आणा.
ते 0 आणण्यासाठी योग्य त्या प्रकारचे रो ट्रान्सफॉर्मेशन यूज करा. ओके, आता हा अल्गोरिदम वापरून जर आपण एक्झाम्पल सोडवलं तर बेनिफिट काय होतं, तर पुढचे पहिले जे आपण जे काही लीडिंग वन ऍडजस्ट केलेले आहेत ते पहिले ऍडजस्ट केलेले लीडिंग वन डिस्टर्ब होत नाहीत. एकदा का लीडिंग वन आणला की त्याला शेवटपर्यंत आपण डिस्टर्ब करणार नाही, त्याच्या साह्याने जे काय असेल ते 0 वगैरे आणणार आहोत. ओके, मग आता एकदा का लीडिंग वन आणला की त्या लीडिंग वनला आपण डिस्टर्ब करणार नाहीये. गेटिंग दिस? ओके, त्या पद्धतीने आपण अल्गोरिदम वापरून दिलेल्या मॅट्रिक्स रूपांतर रो इकॉलॉन फॉर्म मध्ये करू शकतो. 12th ला सुद्धा आपण दिलेल्या मॅट्रिक्सचे रूपांतर आयडेंटिटी मॅट्रिक्स फिक्स आहे. आयडेंटिटी मॅट्रिक्स म्हणजेच लीडिंग वन ची पोझिशन कुठे आहे ती फिक्स आहे आयडेंटिटी मॅट्रिक्सला. A11 ला, A22 ला आणि A33 ला लीडिंग वन आपले फिक्स येणार आहेत. पण रो इकॉलॉन फॉर्म मध्ये लीडिंग वन ची पोझिशन ही फिक्स नाही. जसे लीडिंग वन ऍडजस्ट होतील तसे आपण प्रोसिजर पुढे कंटिन्यू करत जाणार आहोत. दिस इज द रिक्वायर्ड अल्गोरिदम टू रिड्यूस द गिवन मॅट्रिक्स इनटू रो इकॉलॉन फॉर्म. ओके, अजून एक्झाम्पल झाल्यानंतर डेफिनेटली प्रॅक्टिस केल्यानंतर रो इकॉलॉन फॉर्म मध्ये कन्वर्जन इझिली जमेल. ठीक आहे, पहिल्यांदा लगेच ते येणार नाही. एक ग्रुप वाल्यांना जमेल, बी ग्रुप वाल्यांना थोडीशी प्रॅक्टिस करायला पाहिजे. ठीक आहे, लेट अस सी अनदर एक्झाम्पल. अजून एक एक्झाम्पल बघूयात. एक मॅट्रिक्स मी घेतो आणि त्या मॅट्रिक्स रूपांतर आपण रो इकॉलॉन फॉर्म मध्ये करूयात. ते करण्यासाठी आता जो आपण अल्गोरिदम पाहिलेला आहे तो करूयात. ठीक आहे, 3 मार्काला किंवा 4 मार्काला सेपरेट एक्झाम्पल विचारू शकतात. रिड्यूस द फॉलोइंग मॅट्रिक्स, reduce the following matrix into row echelon form. रो इकॉलॉन फॉर्म मध्ये रिड्यूस करा. ओके, मॅट्रिक्स दिलेला आहे. सपोज A इज इक्वल टू 1 मॅट्रिक्स इज गिवन टू यू 1 2 -1 3. कोणताही मॅट्रिक्स असेल 1 2 -1 3. सेकंड रो 2 4 4 3 2 4 4 3. And third row is given as a 3 6 -1 and 8. 3 6 -1 and 8, whatever it may be the order of the matrix. Okay, what is the order? 3 rows आहेत, 4 कॉलम्स आहेत, म्हणजे 3/4. रो इकॉलॉन फॉर्मला मॅट्रिक्स रेक्टँग्युलर पण चालेल किंवा स्क्वेअर पण चालेल, कोणताही मॅट्रिक्स चालेल. ओके, हा मॅट्रिक्स दिलेला आहे. या मॅट्रिक्स जी चं रूपांतर किंवा ए चं रूपांतर आपल्याला रो इकॉलॉन फॉर्म मध्ये करायचं आहे. करूयात सोल्युशन. 3 मार्काला किंवा 4 मार्काला सेपरेटली एक्झाम्पल असं या टाइपचं एक्झाम्पल विचारू शकता. सोल्युशन. येस, वी हॅव गिवन द मॅट्रिक्स ए. ए मॅट्रिक्स असा आहे तसा घेतला. सोल्युशन. ए इज इक्वल टू टेक द गिवन मॅट्रिक्स ॲज इट इज. नाव रो इकॉलॉन फॉर्म मध्ये कन्वर्जन करण्यासाठी पहिल्यांदा डेफिनेशन ऑफ रो इकॉलॉन फॉर्म काय तुम्हाला माहिती आहे. काय, एखाद्या रोची सुरुवात नॉन झिरो नंबरने झाली असेल तर त्या रो मधला पहिला नॉन झिरो नंबर हा 1 असला पाहिजे. 1 नसेल तर त्याला आपण 1 मध्ये कन्वर्जन करून घेणार. ठीक आहे. ओके, लेट दिलेला मॅट्रिक्स जसा आहे तसा घ्या. लेट A is equal to take the given matrix as it is. सोल्युशन मध्ये क्वेश्चन पेपर मधला मॅट्रिक्स जसा आहे तसा न चुकता घ्या. ओके, त्याच्यामध्ये चुका करू नका. जर क्वेश्चन पेपर मधला मॅटर आन्सर शीट मध्ये घेत असताना चूक झाली, डेफिनेटली पुढचं गणित सगळं चुकत जाणार आहे. टेक द गिवन मॅट्रिक्स ॲज इट इज. दिलेला मॅट्रिक्स जसा आहे तसा घ्या. 1 2 -1 3 2 4 4 3 3 6 -1 8. ओके, नाव एखाद्या वेळची सुरुवात नॉन झिरो नंबरने झाली असेल तर त्या नॉन झिरो नंबरला 1 करा. इथं A11 या लोकेशनला ऑलरेडी 1 आलेला आहे. पुढे तोच आपला लिडिंग 1 असेल, लिडिंग 1 मिळाला, त्याला आपण चौकोन केला. पुढे लिडिंग 1 ऍडजस्ट केल्या लगेच त्या लिडिंग 1च्या साह्याने त्याच्या कॉलम मध्ये त्याच्या खाली सगळीकडे 0 आणा आणि ते 0 आणण्यासाठी योग्य प्रकारचं रो ट्रान्सफॉर्मेशन कॅरी करा. काय करावं लागेल? परफॉर्म. रो ट्रान्सफॉर्मेशन फक्त व्यवस्थित बघा. परफॉर्म. येस, या 2 च्या ठिकाणी 0 आणायचं आहे. बी ग्रुप स्टुडंट्स, हाऊ टू डेव्हलप रो ट्रान्सफॉर्मेशन मी डिटेल सांगतोय. म्हणजेच R2 च्या ठिकाणी 0 आणायचं. कुणाच्या साह्याने? लीडिंग 1 च्या साह्याने, म्हणजेच R1 च्या साह्याने आपल्याला 0 आणायचं आहे. काय केल्यानंतर 0 होईल? या R2 2 च्या ठिकाणी काय केल्यानंतर 0 होईल? येस, 2 -2 केल्यानंतर 0 होईल. ठीक आहे, म्हणजे पहिल्यांदा इथं 1 च्या साह्याने 0 आणायचं आहे. म्हणजे पहिल्यांदा 1 च्या ठिकाणी 2 आणलं पाहिजे. 1 च्या ठिकाणी 2 आणण्यासाठी 1 ला 2 ने गुणलं पाहिजे. 1 ला 2 ने गुणलं पाहिजे म्हणजेच रो नंबर 1 ला 2 ने मल्टिप्लाय केलं पाहिजे. म्हणजे 2 × R1. 2 × R1 केल्यानंतर काय होईल? या 1 च्या ठिकाणी 2 येईल आणि एकदा का इथं 2 आला तर या दोघांची वजाबाकी केल्यानंतर डेफिनेटली 0 येईल. म्हणजे ऑपरेशन काय तयार होईल? R2 - 2 टाइम्स R1. ठीक आहे, R2 - 2 टाइम्स R1 केल्यानंतर या 2 च्या ठिकाणी 0 येईल.
बाकीचे इलिमेंट काही चेंज होतात, काही घेणं देणं नाही. आपल्याला फक्त चेंज जिथं करायचा आहे तो चेंज फक्त आपण फोकस करणार. अँड दुसरं रो ट्रान्सफॉर्मेशन. ठीक आहे, काय करायचं आहे, या 3च्या ठिकाणी 0 आणायचं आहे, म्हणजेच रो नंबर 3च्या ठिकाणी 0 आणायचं आहे. कोणाच्या साह्याने, या लीडिंग 1च्या साह्याने, म्हणजेच रो नंबर 1च्या साह्याने 0 आणायचा आहे. ज्याच्या साह्याने आणायचा आहे तो दुसऱ्यांदा. ओके, आणि जिथं बदल करायचा आहे तो आपण पहिल्यांदा लिहिणार. R3 मायनस, आता ऑपरेशन काय करावं लागेल, 3 वजा 3 केल्यानंतर 0 येईल. ठीक आहे, इथं ऑलरेडी 3 आहे. या 1चं रूपांतर 3 मध्ये करण्यासाठी रो नंबर 1 ला आपल्याला 3 ने मल्टिप्लाय करायला पाहिजे. 3 टाइम्स R1. 3 टाइम्स R1 केल्यानंतर या 1च्या ठिकाणी 3 येणार. नंतर दोघांची आपल्याला सबट्रॅक्शन केली पाहिजे, म्हणजे कॅल्क्युलेशन काय होईल, R3 मायनस 3 टाइम्स R1. ठीक आहे, R3 मायनस 3 टाइम्स R1. R3 मायनस 3 टाइम्स R1 केल्यानंतर त्या 3च्या ठिकाणी डेफिनेटली 0 येईल. देअरफॉर करूयात कॅल्क्युलेशन. A इज इक्वल टू S, रो नंबर 2 आणि रो नंबर 3 फक्त चेंज होईल. रो नंबर 1 मध्ये काही परिणाम होणार नाही. रो नंबर 1 कीप इट ॲज इट इज, 1 2 मायनस 1 3. ओके, ॲज इट इज, नो चेंज. आता रो नंबर 2 कॅल्क्युलेशन काय, R2 मायनस 2 टाइम्स R1. रो नंबर 1 ला 2 ने गुणा, येणारी क्वांटिटी रो नंबर 2 मधून वजा करा. ठीक आहे, म्हणजेच रो नंबर 2 डोळ्यासमोर ठेवा, रो नंबर 1 डोळ्यासमोर ठेवा. ज्या 2 रोजचे कॅल्क्युलेशन आहेत त्या 2 रोजवर बोट ठेवूनच पुढे जावा. रो नंबर 1च्या प्रत्येक एंट्रीला 2 ने गुणा आणि येणारी क्वांटिटी रो नंबर 2च्या प्रत्येक एंट्री मधून वजा करा. ठीक आहे, R2 मायनस 2 टाइम्स R1. बिग ग्रुप स्टुडंटसाठी मी पर्टिक्युलरली इथं लिहितोय पहा. प्रत्येकाने बिग ग्रुप वाल्यांनी शक्यतो पहिल्यांदा कॉन्फिडन्स बिल्टअप होण्यासाठी ही मी प्रोसिजर जी लिहितोय साईडला त्या पद्धतीने करा. 2 टाइम्स R1 लिहूयात. 2 टाइम्स R1 म्हणजेच R1 मधल्या प्रत्येक एंट्रीला मी 2 ने गुणतो. 1 into 2 दॅट गिव्स 2, 2 into 2 दॅट गिव्स 4, मायनस 1 into 2 दॅट गिव्स मायनस 2 आणि 3 into 2 दॅट गिव्स 6. ओके, 2 टाइम्स R1 मी आता इथे लिहिलं आहे पहा. आता कॅल्क्युलेशन मला काय करायचं आहे, R2 मायनस 2 टाइम्स R1. R2 इथं माझ्याकडे आहे, रो नंबर 2 आहे. रो नंबर 2 मधून आता जो मी 2 टाइम्स R1 दिला तो वजा करतो. 2 मायनस 2 दॅट गिव्स 0, 4 मायनस 4 दॅट गिव्स 0. पुढे 4 मायनस ऑफ मायनस 2 दॅट गिव्स प्लस 2, 4 प्लस 2 दॅट गिव्स 6 आणि 3 मायनस 6 दॅट गिव्स 3 मायनस 6 दॅट गिव्स मायनस 3. ओके, 3 वजा 6 दॅट गिव्स मायनस 3. लक्षात येतंय. नाउ पुढचं कॅल्क्युलेशन काय, R3 मायनस 3 टाइम्स R1. रो नंबर 1 ला 3 ने गुणा, येणारी क्वांटिटी रो नंबर 3 मधून वजा करा. त्या 2 रोज वर बोट ठेवा आणि कॅल्क्युलेशन्स करा. बिग ग्रुप वाले फास्ट होईल, ए ग्रुप वाले फास्ट होईल. बी ग्रुप वाल्यांसाठी मी ते सांगतो कसं करायचं ते. 3 टाइम्स R1 किती येते ते साईडला पेन्सिलने लिहायचं किंवा वर लिहिलं तरी चालेल. 3 टाइम्स R1 म्हणजे रो नंबर 1च्या प्रत्येक एंट्रीला 3 ने गुणा, 1 into 3 दॅट गिव्स 3. मी साईडला लिहितोय पहा, 3 into 2 दॅट गिव्स 6, मायनस 1 into 3 दॅट गिव्स मायनस 3 आणि 3 into 3 दॅट गिव्स 9. म्हणजे 3 टाइम्स R1 किती येतंय ते मी आता इथं लिहिलेलं आहे. आता काय करायचंय, रो नंबर 3 तुमच्याकडे ऑलरेडी आहे. या रो नंबर 3च्या प्रत्येक एंट्री मधून 3 टाइम्स R1 आता जो मी मॉडिफाय केलेला रो आहे तो वजा करूयात. व्हॉट वी गेट, 3 मायनस 3 करस्पॉन्डिंग एंट्रीची वजा बाकी करा. 3 मायनस 3 दॅट गिव्स 0, 6 मायनस 6 दॅट गिव्स 0. येस, मायनस 1 मायनस ऑफ मायनस 3 प्लस 3, मायनस 1 प्लस 3 दॅट गिव्स 3 मायनस 1 म्हणजेच 2 असेल. अँड 8 मायनस 9, 8 मायनस 9 दॅट गिव्स मायनस 1. लक्षात येतंय, मायनस 1. गेटिंग दिस? ओके, व्हेरी सिंपल. सगळ्यांना लक्षात येतंय का, इन पर्टिक्युलर बी ग्रुप स्टुडंट्स, ए ग्रुप वाले समजतंय का? थोडंसं स्लो जातोय. ए ग्रुप वाल्यांना ते फास्ट सोडवता येईल, पण बी ग्रुप वाल्यांसहित आपल्याला जायचंय पुढे, त्यामुळे थोडंसं मी स्लो घेतोय. ठीक आहे, रीडिंग 1 झाला. रीडिंग 1 झाल्या लगेच त्याच्या साह्याने त्याच्या खाली कॉलम मध्ये सगळीकडे आपण 0 आणलेले आहेत. पुढची स्टेप काय, ज्या मध्ये रीडिंग 1 ऍडजस्ट झालेला आहे त्या रोचा पुढच्या कॅल्क्युलेशनसाठी विचार करू नका. म्हणजे तो पर्टिक्युलर रो स्किप करा, म्हणजेच कव्हर करा. कव्हर करा म्हणजेच आपण डॉटेड लाईनने तो सेपरेट केला. आणि आता राहिलेला जो सब मॅट्रिक्स आहे त्या राहिलेल्या सब मॅट्रिक्स साठी पुन्हा तीच प्रोसिजर रिकॉल करूया. ठीक आहे, नाउ सेकंड रोचा लीडिंग 1 कुठे असेल, पहिल्या रोच्या खाली आणि पहिल्या लीडिंग 1च्या उजव्या बाजूला जी कोणती अवेलेबल प्लेस असेल त्या ठिकाणी. ठीक आहे, म्हणजे पहिल्या रोच्या खाली आणि पहिल्या रोच्या उजव्या बाजूला कसं कुठे ऍडजस्ट करता येईल, या 0च्या ठिकाणी 1 ऍडजस्ट करता येईल का, करता येईल का? म्हणजे R2 प्लस 1 असं काय ऑपरेशन आहे का? नाही. 3च टाइपचे रो ट्रान्सफॉर्मेशन्स आहेत. ते काय आहेत आपण प्रिव्हियस लेक्चरला कुठेतरी पाहिलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे 0च्या ठिकाणी 1 आणता येणार नाहीये. म्हणजे पुढचं रीडिंग 1 ऍडजस्ट करण्याचा चान्स कुठे आहे? येस,
या 6च्या ठिकाणी, कारण हा नॉन झिरो आहे. नॉन झिरो असल्यानंतर त्याचं रूपांतर आपल्याला 1 मध्ये करता येईल. म्हणजे पुढचं लीडिंग 1 मी ह्या 6च्या ठिकाणी आणणार आहे. आणि या 6च्या ठिकाणी लीडिंग 1 आणण्यासाठी 6चं रूपांतर 1 मध्ये करण्यासाठी काय करावं लागेल, या 6ला 6ने भागलं पाहिजे. भागणे हे ऑपरेशन आपल्या मॅट्रिक्स मध्ये अलाउ नाहीये. 6ने डिवाइड करायचं म्हणजे त्याच्या रेसिप्रोकलने म्हणजेच 1/6 मल्टिप्लाय करायचं. म्हणजे ऑपरेशन काय येईल, परफॉर्म 1/6 इंटू R2. ठीक आहे. रो नंबर 2च्या प्रत्येक एंट्रीला 6ने भागा म्हणजेच 1/6 ने मल्टिप्लाय करा. देअरफॉर A इज इक्वल टू, फक्त रो नंबर 2 मध्ये बदल होईल. रो नंबर 1 आणि रो नंबर 3 जसा आहे तसा. रो नंबर 1 ऍज इट इज 1 2 -1 3. रो नंबर 2 च्या प्रत्येक एंट्रीला 6ने भागा. 0/6 दॅट यूज 0, 0/6 दॅट यूज 0, 6/6 दॅट यूज 1 and -3/6 that use 3 1 3, 3 2 6 म्हणजेच -1/2 असेल. ठीक आहे. रो नंबर 3 रिमेन्स अनचेंज्ड अनअल्टर्ड, दॅट इज 0 0 2 -1. लक्षात आहे, 0 0 2 -1. लक्षात आहे का, ऑल ऑफ यू गेटिंग दिस? व्हेरी सिंपल थिंग. ओके. लीडिंग 1 झाला. लीडिंग 1 च्या साह्याने त्याच्या खाली सगळीकडे 0 आणले. पुढचा लीडिंग 1 ऍडजस्ट केला. आता आपण ऍडजस्ट केलेला तो लीडिंग 1 आहे. एकदा का लीडिंग 1 ऍडजस्ट झाला त्याला मी चौकोन करणार आहे. तुम्ही पण चौकोन करत चला. आणि एकदा का लीडिंग 1 ऍडजस्ट झाला की लगेच काय करायचं, त्याच्या साह्याने त्याच्या खाली 0 आणायचं. ठीक आहे. ते 0 आणण्यासाठी परफॉर्म सुटेबल टाइप ऑफ रो ट्रान्सफॉर्मेशन, दॅट इज परफॉर्म. कुठं 0 आणायचं आहे, या 2 च्या ठिकाणी म्हणजेच रो नंबर 3 च्या ठिकाणी 0 आणायचं आहे. कुणाच्या साह्याने, या लीडिंग 1 च्या साह्याने म्हणजेच रो नंबर 2 च्या साह्याने. काय करावं लागेल, कॅल्क्युलेशन. Yes, correct. R2 minus 2 times R3 minus 2 times R2 म्हणजे 2 - 2 केल्यानंतर 0 होईल. करेक्ट. बी ग्रुप वाले शक्यतो मेन्शन करा. ए ग्रुप वाल्यांना पण ते जमतं. ए ग्रुप वाल्यांनी पण कमेंट बॉक्स मध्ये कोणतं ऑपरेशन करायचे ते मेन्शन करत चला. करेक्ट. R3 minus 2 times R2. Therefore A is equal to, proceed. Row number 1, row number 2 remains as it is. 1 2 -1 3. पुढे सेकंड नंबर रो रिमेन्स ऍज इट इज 0 0 1 -1/2. ओके. आता रो नंबर 3 चं कॅल्क्युलेशन. फक्त रो नंबर 3 बदलेल. काय झालेलं असेल, रो नंबर 3 रो नंबर 2 ची दुप्पट करा. ती रो नंबर 3 मधल्या प्रत्येक एंट्री मधून वजा करा. रो नंबर 3 आणि रो नंबर 2 डोळ्यासमोर ठेवा. त्या दोन जो बोट ठेवा. रो नंबर 2 च्या प्रत्येक एंट्रीला 2 ने मल्टिप्लाय करा आणि येणारी क्वांटिटी रो नंबर 3 मधून वजा करा. दॅट वी गेट. यस, डायरेक्टली तो कसं करायचं ते मगाशी सांगितलेलं आहे. 0 - 0 0, 0 - 0 0, 2 - 2 into 1 that gives 2, 2 - 2 that gives 0. आणि पुढे इथला एलिमेंट किती येईल पहा. येस, R3 एलिमेंट किती आहे, -1 -2 into R2. R2 चा करस्पॉन्डिंग एलिमेंट किती आहे, -1/2. that is equal to -1 2 to 1 minus of minus become +1. हे 2 ला हे 2 गेलं. मायनस ऑफ -1 that use +1 -1 +1 that use 0. म्हणजे इथला एलिमेंट किती येईल, डेफिनेटली 0 येईल. ओके. कसं लक्षात आहे. आता पुढे लीडिंग 1 ऍडजस्ट झाला. लीडिंग 1 ऍडजस्ट झाल्या लगेच ज्या रो मध्ये लीडिंग 1 ऍडजस्ट केलेला आहे त्याचा पुढच्या कॅल्क्युलेशन साठी विचार करू नका. म्हणजे कव्हर दॅट पर्टिक्युलर रो इन विच लीडिंग 1 इज ऍडजस्टेड. रो नंबर 2 मध्ये आपण लीडिंग 1 ऍडजस्ट केलेला आहे त्या रोचा पुढच्या कॅल्क्युलेशन साठी विचार करणार नाही. म्हणजे तो पर्टिक्युलर रो कव्हर करा. म्हणजे डॉटेड लाईनने तो सेपरेट करा. केला तरी चालेल, नाही केला तरी चालेल. पुढे राहिलेल्या मॅट्रिक्स साठी सेम प्रोसिजर करा. पुन्हा पुढचा लीडिंग 1 कुठे, थर्ड रोला. कुठे, पहिल्या लीडिंग 1 च्या उजव्या बाजूला. म्हणजे या लीडिंग 1 च्या उजव्या बाजूला म्हणजे या लोकेशनला थर्ड रो आणि फोर्थ कॉलम या लोकेशनला आपल्याला लीडिंग 1 ऍडजस्ट करायला पाहिजे. करता येईल का, करता येईल का, नाही, कारण नॉन झिरो एंट्रीज नाहीये ना. नॉन झिरो एंट्री असेल तर त्याचं रूपांतर आपण 1 मध्ये करणार आहोत. इथे रीडिंग 1 नाहीये म्हणजे असे खाली रोज शिल्लक राहिलेले नाहीये. थांबायचं कुठं, कंटिन्यू दिस प्रोसेस अंटिल ऑल दी रोज गेट्स कवर्ड. जोपर्यंत सगळे रोज कव्हर होत नाहीये तोपर्यंत ती प्रोसेस कंटिन्यू करा. ओके. सेकंड रोच्या खाली सगळे एलिमेंट 0 असणारा रो आहे म्हणजे इथेच आपण थांबणार आहोत. हा जो मॅट्रिक्स असेल दिस इज रिक्वायर्ड. This is required row echelon form. लक्षात आहे, तिन्हीच्या तिन्ही प्रॉपर्टीज सॅटिस्फाय झालेल्या आहेत. लीडिंग 1 त्याच्या खाली 0, लीडिंग 1 त्याच्या खाली 0, 0 असणार ऍट दी बॉटम ऑफ दी मॅट्रिक्स. गेटिंग दिस? ओके. व्हेरी सिंपल थिंग. नाउ क्वेश्चन कसा आहे पहा.
फक्त वही कॉलम फॉर्म मध्ये कन्वर्ट करा असा क्वेश्चन आहे. हाच क्वेश्चन तुम्ही वाढवू शकता. रिड्यूस दी फॉलोइंग मॅट्रिक्स इनटू वही कॉलम फॉर्म अँड फर्दर कंटिन्यू करतो इथंच क्वेश्चन पहा. फर्दर रिड्यूस इट किंवा कन्वर्ट इट, reduce it into reduced row echelon form. ओके, reduce it further into reduced row echelon form. आता रो echelon फॉर्म मध्ये कन्वर्ट केलेला आहे. आता याचं रूपांतर पुन्हा reduced row echelon फॉर्म मध्ये कन्वर्ट करूयात. reduced row echelon फॉर्म मध्ये कन्वर्ट करण्यासाठी काय करावं लागतं, लास्ट नॉन झिरो रो पासून स्टार्ट करा आणि लीडिंग वन च्या साह्याने त्याच्यावर सगळीकडे झिरो आणा. मगाशी खाली झिरो आणत होतो, आता वर झिरो आणायचं आहे. येस, लास्ट नॉन झिरो कोणता आहे, रो नंबर 3 ला सगळे एलिमेंट झिरो आहेत. लास्ट नॉन झिरो कोणता आहे तुमचा, रो नंबर 2 आहे. या रो नंबर 2 मध्ये हा आपला लीडिंग वन आहे, तर लीडिंग वन च्या साह्याने त्याच्यावर झिरो आणायचं आहे. आणण्यासाठी योग्य प्रकारचं रो ट्रान्सफॉर्मेशन करूयात. कोणतं, परफॉर्म. रो इक्वलम फॉर्मचं रूपांतर रिड्यूस्ड रो इक्वलम फॉर्म मध्ये करतोय. येस, R1 च्या ठिकाणी झिरो आणायचं आहे. कुणाच्या मदतीने, R2 च्या मदतीने झिरो आणायचं आहे. ठीक आहे, R1 म्हणजे -1 च्या ठिकाणी झिरो कधी होईल, जेव्हा -1 + 1 केलं तरच झिरो होईल. ठीक आहे, म्हणजे या 1 च्या साह्याने तिथं 1 आणायचं असेल तर फक्त काय करणार आहे, R1 + R2. लक्षात आहे, R1 + R2. देयरफॉर करूयात कॅल्क्युलेशन. A इज इक्वल टू रो नंबर 1 फक्त चेंज होईल, रो नंबर 2 आणि 3 जसा आहे तसा. R1 + R2, 1 + 0 that gives 1, 2 + 0 that gives 2, -1 + 1 that gives 0. आणि इथला एलिमेंट काय येईल बघा, R1 एलिमेंट कोणता आहे, 3 प्लस R2 एलिमेंट कोणता आहे, -1/2. म्हणजे हे कसं झालं, 3 - 1/2 that gives, yes, 3 2 6, तिरकस गुणाकार 3 2 6 वजा 1 म्हणजेच 5/2 असेल. लक्षात येते, अपूर्णांकांची कॅल्क्युलेशन्स व्यवस्थित करा. 5/2. रो नंबर 2 आणि 3 जसा आहे तसा. 0 0 1 -1/2. रो नंबर 3 ऍज इट इज. सगळे एलिमेंट 0 आहे म्हणून तो रो स्किप करायचा नाही, तो रो जसा आहे तसा लिहायचा. ठीक आहे, रीडिंग 1 झाला, रीडिंग 1 च्या साह्याने त्याच्यावर 0 ऍडजस्ट केलेले आहेत. पुन्हा काय करायचंय, लेफ्ट साइडला या पुढचा लीडिंग 1 शोधा, त्या लीडिंग 1 च्या साह्याने त्याच्या कॉलम मध्ये वर सगळीकडे 0 आणा. पुढचा लीडिंग 1 आपला कुठे आहे, फर्स्ट कॉलमला. त्या लीडिंग 1 च्या कॉलम मध्ये सगळीकडे ऑलरेडी 0 ऍडजस्टेड झालेले आहेत. म्हणजेच हा जो काही मॅट्रिक्स आहे, ज्या मॅट्रिक्स मध्ये लीडिंग 1 च्या कॉलम मध्ये तो लीडिंग 1 सोडून खाली वर सगळीकडे 0 आहेत, म्हणजेच हा मॅट्रिक्स कशामध्ये आहे, रिड्यूस्ड रो इक्वलम फॉर्म. देयरफॉर this is required reduced row echelon form. लक्षात आहे, this is the required reduced row echelon form. Example may be asked for 4 marks or 5 marks. Getting this? Okay, very simple. Thus in this lecture we seen the important algorithm to reduce the given matrix into row echelon form and then further into reduced row echelon form with suitable examples. ठीक आहे, 2 एक्झाम्पल्स बघितलेले आहेत. अजून एक्झाम्पल बघून प्रॅक्टिस केल्यानंतर डेफिनेटली आपल्याला लगेच मॅट्रिक्स जी चं रूपांतर किंवा दिलेल्या मॅट्रिक्सचं रूपांतर रो इक्वलम फॉर्म मध्ये किंवा रिड्यूस्ड रो इक्वलम फॉर्म मध्ये करता येईल. ह्याच्यावर सेपरेट पण क्वेश्चन्स असतात. एक मॅट्रिक्स देणार आणि त्या मॅट्रिक्सचं रूपांतर रो इक्वलम फॉर्म मध्ये किंवा रिड्यूस्ड रो इक्वलम फॉर्म मध्ये करा असा क्वेश्चन असतो, किंवा हे दोन्हीही फॉर्म आपल्याला पुढच्या गॉसियन आणि गॉस जॉर्डन एलिमिनेशन मेथड मध्ये महत्वाचे आहेत. गेटिंग दिस? ओके, पुन्हा अल्गोरिदम कसा आहे तो पुन्हा एकदा वाचा, पुन्हा एकदा लक्षात घ्या, पुन्हा व्हिडिओ लेक्चर्स पहा, की जेणेकरून कसा सोडवायचा एकदा का परफेक्ट अल्गोरिदम माहित झाला, हे कॅल्क्युलेशन्सची प्रॅक्टिस केल्यानंतर अल्गोरिदम ने एक्झाम्पल्स फटाफट फास्ट सॉल्व होतील. गेटिंग दिस? ओके, thus let's stop here. Have a nice time.